कॅन्सर जसं तुम्ही म्हणालात किंवा कर्करोग हे ऐकल्यावर लोकांना भीती वाटते. म्हणजे एक सामान्यपणे आम्ही एक वाक्य ऐकतो की कॅन्सर થઈ गया तो माणस कॅन्सल થઈ गया, असं गुजरातीमध्ये एक म्हण म्हणतात. पहिला लढा जो होता तो लढा त्या मानसिकतेच्या विरुद्ध होता की बाबा कॅन्सरची ट्रीटमेंट एकतर होऊच शकत नाही. कॅन्सर झाला म्हणजे आपण आता काशीलाच जायचं. कॅन्सर हा एक आजार नाहीये. कॅन्सर हा 200हून अधिक प्रकार आहेत. बऱ्याच वेळेला ह्या गाठींची आपण परीक्षण करावं लागतं. कॅन्सरचा कुठला प्रकार आहे ते बघावं लागतं. कदाचित तुम्हाला ऑपरेशन लागणार पण नाही. पण नंबर 1चा कॅन्सर जर आपण विचार केला तर तो स्तनांचा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. आतड्यांच्या कॅन्सरचं म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सरचे रोग ट्रीट करणं हे माझं पॅशन आहे. की कॅन्सर सारख्या सर्जरीमध्ये 2 दिवसात ती बाई परत घरी गेली. आणि कॅन्सरमध्ये एक वाक्य आम्ही नेहमी सांगतो की वेळेत निदान देईल जीवदान. कर्करोग या शब्दानेच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. पण या दुधार आजारावर आपल्या कौशल्याने मात करत हजारो रुग्णांना जीवनदान देण्याचं काम कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल हेरूर करत आहेत. केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपण्याचं कामही ते करत आहेत. गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून त्यांनी आपल्या माणुसकीचा झरा देखील वाहता ठेवलेला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कॅन्सरचे वाढते आव्हान आणि त्यातील आधुनिक उपचार पद्धती याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबत जाणून घेणार आहोत. नमस्कार, MHA-MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे. डॉक्टर, तुमचं देखील MHA-MTB मध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम आम्हाला तुम्ही अनिल कॅन्सर क्लिनिक या संदर्भातली माहिती सांगा. नमस्कार जान्हवी आणि MHA-MTBचे धन्यवाद की जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा एक फार महत्वाचा उपक्रम आपण घेतलेला आहात. कॅन्सर जसं तुम्ही म्हणालात किंवा कर्करोग हे ऐकल्यावर लोकांना भीती वाटते. म्हणजे एक सामान्यपणे आम्ही एक वाक्य ऐकतो की कॅन्सर થઈ गया तो माणस कॅन्सल થઈ गया, असं गुजरातीमध्ये एक म्हण म्हणतात. आणि त्यामुळे ही मानसिकता जी आहे ती मानसिकताच त्या रुग्णांना अर्ध खलास करते. आणि म्हणूनच प्रयत्न हा असतो की त्यांची ही मानसिकता बदलावी, म्हणजे आपण अर्ध बॅटल तिकडे जिंकलेलो असतो. आता मी जेव्हा चालू केलं 25 वर्षापूर्वी मी त्या टाटामधनं ट्रेनिंग घेतली. त्याच्यानंतर बाहेरच्या देशांमध्ये मी 2 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर मी जेव्हा इथे आलो तेव्हा आपलं कॅन्सरची ट्रीटमेंट असा टाटाच्या बाहेर किंवा मोठ्या हॉस्पिटल्सच्या बाहेर होऊ शकतं असं कोणाला विश्वासच नव्हता. त्यामुळे पहिला लढा जो होता तो लढा त्या मानसिकतेच्या विरुद्ध होता की बाबा कॅन्सरची ट्रीटमेंट एकतर होऊच शकत नाही. कॅन्सर झाला म्हणजे आपण आता काशीलाच जायचं, बाकी त्याच्यामध्ये आपल्याला काही पर्याय नाही. ही मानसिकता बदलणं हा माझ्या समोरचा सर्वात मोठा चॅलेंज होता. दुसरा चॅलेंज होता की चाकरमान्यांना नोकरीसाठीच मुंबईला जाऊन एवढे ते थकतात, तर ट्रीटमेंटसाठी पण आम्ही जायचं का? आणि मग तिकडे गेल्यावर किती वेळ जाणार? मग महिन्यानुमहिना वेटिंग लिस्ट. ह्यामध्ये अनेक लोक ती ट्रीटमेंट सोडून द्यायचे. कारण समजूही शकतो, कारण आता आपण विचार केला की नोकरीदार सोडून आपल्या आईवडिलांना जे आजारी आहेत त्यांना घेऊन जायचं, तिथे थांबायचं, हे सगळं न परवडण्यासारखी गोष्ट होती. त्याच्यामध्ये इनकन्व्हिनियन्सेस खूप होते. म्हणून एक संकल्पना आली की का नाही आपण इथे डोंबिवली शहरामध्ये आपण ह्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात. कारण माझी डोंबिवलीची जी बांधिलकी आहे, माझं पूर्ण बालपण, माझं शिक्षण सगळं डोंबिवलीचं आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जगात कुठेही असलो की पाणी मारून जर मला उठवलं तर मी डोंबिवलीकर आहे, असं ती बिरबलाच्या गोष्टीसारखं माझं म्हणणं असतं. आणि त्यामुळे ह्या शहराने मला खूप दिलेलं आहे. त्यामुळे मला काहीतरी त्याच्याबद्दल करायचं होतं आणि त्याच्यातून ही आयडिया जन्माला आली की आपण केवळ डायग्नोसिस नाही की केवळ कन्सल्टिंग नाही, तर त्या पलीकडे जाऊन आपल्याला जर शल्यक्रिया आणि किमोथेरपी म्हणजे इंजेक्शनांची जी ट्रीटमेंट असते ती जर आपल्याला करता आली तर मग ते आपण एक शहरासाठी आपलं एक योगदान सारखं होईल. आणि त्यातून ही संकल्पना डे केअर किमोथेरपीची आली की रुग्णांनी येऊन किमोथेरपी घ्यायची आणि मग त्याच वेळेला त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि त्यांना दूर जावं लागणार नाही. प्लस केवळ ट्रॅव्हल वाचला म्हणून सुद्धा ते अफोर्डेबल होतं. औषधांच्या किमती मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ज्या किमतीला आपल्याला औषधं मिळतात
त्याच्यानुसार डायरेक्टली स्टॉकिस्टकडनं डायरेक्टली होलसेल रेटमधनं मिळणं आणि त्यामुळे औषधांच्या किमतीही कमी मिळणं, ह्या दोन्ही गोष्टींमुळे अफोर्डेबल अँड ऍक्सेसिबल हे दोन शब्द जे असतात ते केवळ शब्द न राहता ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये यावेत. त्यातून अनिल कॅन्सर क्लिनिकची स्थापना ह्याची प्रेरणा मला मिळाली. बरं. असं आहे. कॅन्सरचे विविध प्रकार कोणते आणि त्यांची प्राथमिक लक्षणं कोणती आहेत आणि त्यात कोणता कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढत आहे? नाही, फार चांगला प्रश्न आहे. आता कॅन्सर म्हटल्यावर लोकांना असं वाटतं की कॅन्सर म्हणजे एक आजार. हा एक ब्रॉड एक समजूत आहे लोकांची की सगळे कॅन्सर सारखेच असतात. पण असं नाहीये. कॅन्सर हा एक आजार नाहीये. कॅन्सर हा 200हून अधिक प्रकार आहेत आणि प्रत्येक अवयवाला शरीरातल्या कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणजे अगदी बुबुळाचाही कॅन्सर होऊ शकतो डोळ्यातल्या, आणि स्तनांचा आणि पोटाचा आणि जठराचा आणि स्नायूंचे कॅन्सर तर आपल्याला बरं. माहितीच आहे. त्यामुळे कॅन्सरचे प्रत्येक ऑर्गनचा कॅन्सर हा वेगवेगळ्या प्रकाराचा असतो. आपल्या शरीरातल्या ज्या अनेक पेशी आहेत त्या पेशींमधनं उद्भवणारे कॅन्सर वेगळे असतात आणि त्यामुळे प्रत्येक कॅन्सरला आपण एका जनरलाइज टर्ममध्ये न हे करता त्याच्या डायग्नोसिस करून त्याचा प्रॉपर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करावं लागतं. त्याची पोटजात आपल्याला नक्की करावी लागते आणि त्याच्यातून त्याची प्रॉपर ट्रीटमेंट होते. त्यामुळे आपण बायोप्सी करतो. बऱ्याच वेळेला लोकांना भीती वाटते की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरेल का? पण ही गैरसमजूत आहे. असं कधी होत नाही. त्याचं कारण आहे की कॅन्सरचे, जसं आता मिसेस मोरेने विचारलं, तसंच मला वाटतं की कॅन्सरचे अनेक प्रकार असल्या कारणाने आपल्याला कुठल्या कॅन्सरची ट्रीटमेंट करायची आहे हे कळणं. कारण आजच माझ्याकडे एक व्यक्ती आली. त्या म्हणाल्या की मी स्कॅन करूनच येतात आमच्याकडे पेशंट बऱ्याच वेळेला. स्कॅनमध्ये गाठ दिसतीये, स्कॅनमध्ये म्हटलेलं आहे की कॅन्सर असण्याची शक्यता आहे. मला खूप भीती वाटते, आत्ताच माझं ऑपरेशन करून टाका. तर मी म्हटलं असं नसतं. बऱ्याच वेळेला ह्या गाठींची आपण परीक्षण करावं लागतं. कॅन्सरचा कुठला प्रकार आहे ते बघावं लागतं. कदाचित तुम्हाला ऑपरेशन लागणार पण नाही. आणि हे खरंही आहे, कारण पूर्वी माझं झालंही आहे की लोकांनी ऑपरेशन टेबलावर घेतलेले पेशंट आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतर कळलेलं आहे की आपल्याला हा कॅन्सर जो होता तो केवळ किमोथेरपीने बरा झाला असता. त्याला ऑपरेशनची गरज पण लागली नसती. आणि उलटही होतं की आपण नुसतंच स्कॅन बघून कॅन्सरची ट्रीटमेंट करू शकत नाही. कुठला कॅन्सर वाढतो आहे, तर कॅन्सर हा जनरलीच आपल्या इकडे वाढत चाललेला आहे. म्हणजे आज जर भारताचा विचार आपण केला तर भारतामध्ये साधारणपणे 12 ते 13 लाख रुग्ण दरवर्षी नव्याने डायग्नोस होतात कॅन्सरनी. पण नंबर 1चा कॅन्सर जर आपण विचार केला तर तो स्तनांचा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. म्हणजे ग्रामीण आणि शहरी हे दोन्ही जरी आपण विचार केला तर दोन्हींचं धरून ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. साधारणपणे 1.5 ते 2 लाख लोक, आणि मी लोक म्हणतोय कारण स्तनांचा कर्करोग हा केवळ स्त्रियांमध्ये होत नाही. 1% त्याच्यामधले पुरुषही असतात. त्यामुळे पुरुषांनाही स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. तो विषय वेगळा आहे. परंतु साधारण 1.5 ते 2 लाख लोकांना हा कॅन्सर होतो आणि त्याचं प्रमाण वाढतं आहे. शिवाय कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचं पण प्रमाण मी बघतोय की मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा हे प्रमाण अतिशय रेअर होतं. म्हणजे आम्हाला महिन्यातनं 1-2 रुग्ण जे यायचे मोठ्या आतड्यांच्या कंप्लेंट्सनी, पण आता ते प्रमाण खूप वाढतं आहे. जनरली जठराचे म्हणजे पोटाचे GI कॅन्सरचं प्रमाण, काही गायनेकॉलॉजिकल कॅन्सरचं प्रमाण हल्ली वाढत चाललेलं आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे. आणि फिगर्स वाईज म्हणजे जे काही आपले रेकॉर्ड्स पब्लिश होतात त्या रजिस्ट्रींच्या नंबर्स मधनं पण असं वाटतंय की त्याच्यामधले नंबर्स वाढतायत. बरोबर. आताच आपण पाहिलं तर स्तनाच्या कॅन्सरने ग्रस्त नागरिकांची संख्या वाढत आहे. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. तर आपल्या अनिल कॅन्सर क्लिनिकमध्ये आपण त्याच्यावर कशाप्रकारे उपचार करत आहोत? स्तनांचा कॅन्सर हा आमच्यासाठी एक महत्वाचा विषय आहे, कारण तो जसं समाजामध्ये आपल्याला हा कॅन्सर सर्वाधिक दिसतो. आणि वाईट गोष्ट भारताची ही आहे
की ह्या ज्या स्त्रिया त्या कॅन्सरनी ग्रस्त होतात त्यांचं वयोमान बाहेरच्या देशांपेक्षा 10 वर्षांनी कमी असतं. म्हणजे आम्ही बघतोय की 40ल्या 30ल्या अशा व्यक्तींना सुद्धा वाढत्या प्रमाणात कॅन्सर होतोय. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अशा ह्या वयोगटातल्या लोकांना जेव्हा कॅन्सर होतो, तेव्हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या पूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असल्या कारणाने त्या कुटुंबाचाही विध्वंस होतो. त्या कुटुंबालाही त्याचे परिणाम होतात. जसं आता इराणमध्ये वॉर चाललंय, तर तरी सुद्धा भोगतंय कोण? तर आपण भोगतोय. त्यामुळे आपला काही संबंध नाही, देणं-घेणं नाही तरी सुद्धा. तसंच ते त्यांची लहान मुलं असतात, त्यांचा परिवार असतो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांवर एक दुःखाची छटा येते आणि त्यामुळे हा प्रोग्राम आम्ही पहिल्यापासून आम्ही खूप आवेशाने हा प्रोग्राम आम्ही चालवला. त्याच्यामध्ये आम्ही 2 गोष्टी केल्या, की सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे भारतात, की डिलेड डायग्नोसिस आणि कॅन्सरमध्ये एक वाक्य आम्ही नेहमी सांगतो, की वेळेत निदान देईल जीवदान. त्यामुळे आपल्याला हा वेळेत निदान कसं होईल, याच्यासाठी आम्ही सर्वाधिक प्रयत्न करतो. तर त्यासाठी आम्ही मॅमोग्राफीचा कॅम्पेन चालू केला. आता हे मॅमोग्राफी म्हणजे काय असते? तर मॅमोग्राफी म्हणजे स्तनांचा स्पेशल एक्स-रे असतो. तर ह्या एक्स-रेनी 90% अधिक गाठी आपल्याला डायग्नोज करता येतात. आणि ही मॅमोग्राफी जी आहे, ही आम्ही एका व्हॅनमध्ये बसवली आणि अनेकांच्या मदतीने जे समाजाभिमुख लोकं आहेत, त्यांच्या मदतीने ही व्हॅन उभी राहिली. विशेष करून मी सांगू इच्छितो, की आपल्या डोंबिवली शहरात अनेक प्रकल्प केलेले जे म्हैसकर आहेत, म्हैसकर फाउंडेशन आणि विशेष करून वीरेन म्हैसकर आणि सुधा काकू म्हैसकर यांनी आम्हाला त्याच्यामध्ये खूप मदत केली आणि ती व्हॅन हा प्रकल्प आम्ही चालू केला आणि जवळ-जवळ आत्तापर्यंत 18,000 व्यक्तींना आम्ही स्क्रीन केलेलं आहे आणि हे स्क्रीनिंग जे झालेलं आहे ते केवळ शहरी भागांमध्ये नाही किंवा डोंबिवलीमध्ये नाही, तर शहापूर, वाडा इकडचे जे पी-एच-सीज आहेत, ह्या पी-एच-सीमध्ये जाऊन आम्ही ते स्क्रीनिंग करतो. म्हणजे त्याच्यामधनं लोकांना अवेअरनेस होतो आणि डायग्नोसिसही होऊ शकतो. दुसरी गोष्ट ट्रीटमेंटमध्ये जे काही अत्याधुनिक किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी हा जो प्रकार आलेला आहे आज, की ज्याच्यामध्ये केवळ त्या कॅन्सरच्या पेशींना मारता येतं टार्गेटेड किमोथेरपीनी, त्या त्या सगळ्या ट्रीटमेंट प्रकार सुद्धा आपल्याला अनिल कॅन्सर क्लिनिकमध्ये आम्ही ते देऊ शकतो आणि एक नवीन गोष्ट आम्ही क्लिनिकमध्ये चालू केली, की डे केअर सर्जरी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की कॅन्सर सर्जरीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की कॅन्सर सर्जरी म्हणजे आयसीयू लागणार, आपल्याला हॉस्पिटलमध्ये 10-15 दिवस राहावं लागेल. ह्या गोष्टी न करता आम्ही डे केअर ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी करतो. म्हणजे सकाळी रुग्ण येतात, त्यांचं ऑपरेशन होतं आणि संध्याकाळपर्यंत आम्ही डिस्चार्ज देतो. म्हणजे उगाचच हॉस्पिटलमध्ये न राहता त्यांना घरच्या कम्फर्टमध्ये त्यांना राहता येतं. याच्यातून त्यांची कॉस्ट कमी होते. त्यांना रिलेटिव्हजवरचं स्ट्रेन कमी होतं. कारण तुम्हाला माहिती आहे, की रुग्ण हॉस्पिटलमध्ये असला, की मग दररोज कोणाची तरी ड्युटी लागते. दररोज कोणाला तरी त्यांच्याबरोबर बसायला लागतं. लोकांचे खाडे होतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण अव्हॉइड करू शकतो म्हणून आम्ही डे केअर मॅस्टेक्टमीचा हे चालू केलेलं आहे. जवळ-जवळ जे पेशंट आमच्याकडे येतात त्यांच्यापैकी 70 ते 80% लोकं अशी असतात, की ज्यांना आम्ही डे केअर सर्जरी ऑफर करू शकतो आणि त्यामुळे ते अतिशय खुश असतात, की बाबा आम्हाला फार त्रास न होता जसं कॅटरॅक्टमध्ये होतं हां. किंवा इतर सर्जरीजमध्ये आपण बघतो, की सकाळी जातात आणि मग घरी आपण लगेच येतो. म्हणजे लोकांना कमीत कमी त्रास होतो घरच्यांना सुद्धा आणि कॉस्टही कमी होतो. कारण हॉस्पिटलायझेशन जेवढं वाढेल, तेवढं कॉस्ट वाढतात लोकांचे, तेही कमी होतं. त्यानुसार ही एक नवीन प्रकल्प आम्ही स्तनांच्या कॅन्सरसाठी चालू केलेला आहे. बरं. कॅन्सर उपचार पद्धतीमध्ये आता तांत्रिक क्रांती झालेली आहे. तर आपल्या अनिल कॅन्सर क्लिनिकमध्ये आपण त्याचा कशाप्रकारे अवलंब करत आहे? मी नेहमीच हा प्रयत्न केला, की जी काही नवीन गोष्ट होते, ती मला यायला पाहिजे. कारण एकदा आपण डिग्री घेतली म्हणजे आपल्याला सगळं आलं आणि आपण तिकडे स्थिर झालो, असं न वाटता, की आपण काहीतरी नवीन शिकत राहावं, आपण काहीतरी नवीन करत राहावं. कारण जसं तुम्हाला माहिती आहे, की जग हे सारखं बदलतंय. म्हणजे दररोज आपल्याला नवीन-नवीन गोष्टी बदलतायत.
म्हणजे आज मी जे टाटामध्ये 20-25 वर्षापूर्वी जे काही शिकलो आणि आज जी कॅन्सर उपचार पद्धती आहे, त्याच्यामधल्या काही कॅन्सर उपचार पद्धतींमध्ये काही ओळखताही येणार नाही. म्हणजे जर आजच्या एखाद्या व्यक्ती झोपी गेला असेल 25 वर्ष आणि तो आता उठला असेल, रिप व्हॅन विंकलची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तर त्याला ही आजचं कॅन्सर उपचार पद्धतीचं जग ओळखताही येणार नाही. इतकी क्रांतिकारी बदल झालेले आहेत. त्यामुळे आम्ही शिकत गेलो. जसं आता माझं एक पॅशन आहे, की मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचं म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सरचे रोग ट्रीट करणं हे माझं पॅशन आहे. आणि त्याच्यामध्ये जी सर्जिकल उपचार पद्धती वापरली जाते, ती हल्ली मिनिमल ॲक्सेस म्हणजे कमीत कमी कट करून आपण त्याला तो ट्यूमर काढतो. त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीतून ज्याला आपण सामान्यपणे लेझर पद्धती म्हणतो, पण त्याच्यात लेझर वापरला जात नाही. त्याच्यामध्ये दुर्बिणीने सर्जरी शल्यचिकित्सा केली जाते आणि रोबोटिक पद्धतीने. हल्ली रोबोट तुम्ही ऐकलं असेल, की रोबोचा यूज होतो सर्जरीमध्ये. त्याच्याने फायदा हा होतो, की अतिशय स्टेबल प्लॅटफॉर्म मिळतो. आपल्याला माहिती आहे, की ऑपरेशन करताना इन्स्ट्रुमेंट्स हलू शकतात. करताना आपली काही चुकू शकतं. तर ह्या सगळे करेक्शन्स रोबो करतो. पण तो स्वतः ऑपरेशन करत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं, की रोबोटिक सर्जरी म्हणजे सर्जन काय करतोय? सर्जनला आम्ही का देऊ? मशीननीच करून घेऊ. पण असं काही होत नाही. सर्जन हा कम्प्लिटली कंट्रोलमध्ये असतो आणि तो त्या रोबोच्या कंट्रोलमधनं त्याला डायरेक्शन्स देऊन ते मशीन कंट्रोल करतो. फक्त जे करेक्शन्स आहेत, जसं आता तुम्ही बघता, की आजकालच्या गाड्यांना अडास असतं. ड्रायव्हर असिस्टन्स असतो, की जिकडे माणूस एकदम पुढे आला, ती गाडी एकदम ब्रेक मारते. अशा तऱ्हेचे वॉर्निंग्स त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामधले काही ट्रेमर फिल्ट्रेशन होतं. म्हणजे हात कोणाचे कुठल्याही सर्जनचे थरथरत असतील, त्यांच्यामध्ये स्टेबिलिटी येते, की बाबा तुमचे असिस्टंट असतील, त्या असिस्टंटचा हात कधी-कधी हलतो, त्यामुळे चुका होऊ शकतात. तर तो रोबो तुम्हाला एक स्टेबल प्लॅटफॉर्म देतो. त्याची व्हिजन चांगली असते. म्हणजे आपल्याला जे डोळ्याने दिसतं त्याच्यापेक्षा ते मॅग्निफाय करून आपल्याला दाखवतं. या सगळ्या उपचार पद्धतींमुळे जे डिस्चार्जेसना आम्हाला 7 ते 10 दिवस लागायचे, ते हल्ली 3 ते 4 दिवसात ते रुग्ण घरी जातात. त्यांना पेन कमी होतं. कारण जे इन्सिजन वरपासून खालपर्यंत आम्हाला एक व्रण घ्यायला लागायचा, त्याच्याऐवजी सिझेरियन सेक्शन किंवा अपेंडिक्सला जेवढा कट घ्यायला लागतो, अतिशय छोटा एक 4 ते 5 सेंटीमीटरच्या कटमध्ये मोठे-मोठे ऑपरेशन्स आपण करतो. इतकं की आत्ताच मी आता किम्स हॉस्पिटल बरोबर आहे, जे ठाण्यामध्ये हॉस्पिटल झालेलं आहे. तिकडच्या ऑन्कोसायन्सेस विभागाचा मी डायरेक्टर आहे. तर तिथे आम्ही एक 90 वर्षाची आजी आली होती, की ज्याला युटरसचा कॅन्सर झाला होता. सामान्यपणे ह्या वयात कोणी ऑपरेशन करायचा पण विचार करत नाही. पण त्या आजी फार क्लिअर होत्या, अगदी स्ट्रॉंग होत्या आणि त्यांनी म्हटलं, "काय डॉक्टर काही नाही, मला झालंय ना, आता त्याचा उपचार काय?" तर मी म्हटलं, "आजी घाबरत म्हणालो मी, म्हणजे मला वाटलं की कसं काय 90 वर्षाची कुठे ऑपरेशन आणि काय?" तर मी त्यांना घाबरत-घाबरत सांगितलं, की ह्याला आपण ऑपरेशन करतो आणि हे ऑपरेशन हल्ली ह्या पद्धतीने होतं, त्यामुळे दुखणं वगैरे कमी होतं. त्यामुळे करून टाकूया. काही नाही, आता काय करायचंय मला? मला त्रास होतोय, मला रक्त जातंय, मला अजिबात हे सहन करायचं नाहीये. काय होईल ते होईल, आपण करून टाकू. अगदी त्या खंबीर आवाजात म्हणाल्या. म्हणजे त्यांची मुलं, जी पण 70 वर्षाची आहेत, त्यांनाही टेन्शन आलं. मलाही थोडं मनातनं वाटत होतं, पण त्यांचा जो एक काय म्हणतो आपण एक कॉन्फिडन्स बघितल्यावर मलाही कॉन्फिडन्स आला आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, की कॅन्सर सारख्या सर्जरीमध्ये 2 दिवसात ती बाई परत घरी गेली. ऑपरेशन नंतर 90 वर्षाची. म्हणजे ही तंत्रज्ञानात बदल झालेला आहे. म्हणजे लोकांना वाटतं, की आपण टेक्नॉलॉजी बोलतो म्हणजे उगाचच आपण फाफा मारतोय, की आपल्याला त्याला काय अर्थ नसतो, नुसतेच हे पैसे काढायचे आहेत. पण तसं नाहीये. म्हणजे मला त्या आजींकडे बघून खरंच वाटलं, की हा किती मोठा फायदा आहे. तसंच काल एक 18 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन केलं. म्हणजे ह्या वयात कॅन्सर होणं पण कठीण असतं. त्याचं पण मोठ्या आतड्यांचं ऑपरेशन केलं. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, की ज्या नसा आपल्या गुप्तेंद्रियांना जातात, त्या नसा त्याला जवळून जातात आणि त्यांना वाचवणं गरजेचं असतं. कारण 18 वर्षाचा मुलगा आहे, पुढे पूर्ण आयुष्य आहे.
तर त्या नसा वाचवणं गरजेचं असतं. तर ह्या पद्धतीने जेव्हा ऑपरेशन केलं जातं तेव्हा ह्या नसा वाचवल्या जातात आणि त्यामुळे त्याला हे म्हणजे त्याचं फंक्शन हम्म. हे इम्पॉर्टंट राहतं. कारण आता कसं झालंय की क्युअर ही कॅन्सरमध्ये पॉसिबिलिटी झालेली आहे आणि ती खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी झालेली आहे. हम्म. हल्ली पेशंट्स 80 to 90% पेशंट्स हे बऱ्याच प्रमाणात क्युअर होतात. एस्पेशली जे अर्ली स्टेजमध्ये डायग्नोस होतात ते. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन नुसतं क्युअरच्या पलीकडे जाऊन त्यांचं फंक्शन कसं आहे, म्हणजे आम्ही जसं म्हणतो की इट इज नॉट जस्ट ऍडिंग इयर्स टू लाईफ बट ऑल्सो लाईफ टू दोज इयर्स. बरोबर. म्हणजे त्यांना आयुष्य पण चांगलं पाहिजे ना, नाहीतर मग क्वालिटी ऑफ लाईफ नसले तर ये जीने को भी क्या जीना कहते हैं लल्लू असं होईल ना ते. बरोबर. मग तसं नको व्हायला. त्यांना आयुष्य पण त्यांना जगता आलं पाहिजे, त्यांना समाजात इंटिग्रेट होता आलं पाहिजे. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ आणि फंक्शन हे आम्ही त्याच्यावर खूप आता लक्ष ठेवतो आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या शल्यचिकित्सक पद्धती, किमोथेरपीच्या बदलत्या पद्धती ह्या सगळ्या उपयुक्त पडतात आपल्याला. बरोबर. आता मुलींसाठी नाही, इनफॅक्ट मुलांसाठी पण आहे. कॅन्सर प्रतिबंधक लस आलेली आहे. तर त्याविषयी थोडं सांगा आणि ती कुठे मिळते? सो थोडक्यात सांगायचं झालं तर ही जी लस आहे ही फक्त गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी आहे किंवा HPV रिलेटेड एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक व्हायरस असतो, त्या व्हायरसशी रिलेटेड ही लस आहे. सो कॅन्सरचे जे अनेक कारण आहेत त्याच्यापैकी एक कारण हे आहे की ह्या व्हायरसमुळे कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यासाठी ही लस आहे. त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा HPV-मुळे होणारे तोंडाचे कॅन्सर्स किंवा योनी मार्गाच्या कॅन्सर्स यांच्यासाठी ती लस आपण देऊ शकतो. ही लस सामान्यपणे 3 डोसेस दिले जातात. ही जनरली असं सांगितलं जातं की 9 ते 26 या वयामध्ये ती घ्यायला हवी. त्याच्यानंतर सुद्धा घेता येते, पण त्याचे इफेक्टिव्हनेस थोडा कमी होत जातो. बिफोर द फर्स्ट सेक्शुअल एक्सपोजर असं ते म्हटलं जातं की लस घेतलेली अधिक बरी. दोन्ही मुलांना आणि मुलींना ती लस द्यावी. कारण हा जो व्हायरस आहे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस असतो आणि त्यामुळे आपल्याला दोघांनाही मुलांना आणि मुलींना दोघांनाही ही लस घेणं गरजेचं असतं. अवेलेबिलिटी ती आता वाईडली अवेलेबल आहे. आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा त्याचे डोसेस दिले जातात. सरकारने एक मोहीम चालवली आहे की ज्याच्यामध्ये PHCमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये ही मोफत मिळते. त्यामुळे त्याला सगळ्यांनी त्याचा लाभ अवश्य घ्यावा. अनिल कॅन्सर क्लिनिकमध्ये आपल्यासोबत कोण कोण सहकारी डॉक्टर काम करत आहेत? सो आमची पूर्ण टीम आहे. त्याच्यामध्ये कधीही आपण जर विचार केला तर हे सगळे मोठे आजार कधी मी असं म्हणू शकत नाही की मीच एकदम सर्वश्रेय बाहुबली आहे याच्यामधला, असं होत नाही. आमचे पूर्ण टीम्स असतात. माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर तेजिंदर सिंग म्हणून आहेत, जे एक विख्यात मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे जे किमोथेरपीचे स्पेशलिस्ट आहेत. जवळजवळ त्यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे. त्याचबरोबर माझे इतर सहकारी आहेत जे ऑन्को सर्जन्स आहेत. डॉक्टर हर्षित शाह म्हणून आहेत जे ऑन्को सर्जन आहेत आणि त्याच बरोबर रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, जे फिजिओथेरपिस्ट आहेत. आमचे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटसाठी आम्ही एक स्पेशल क्लिनिक रन करतो की जे लिम्फेडिमा क्लिनिक आहे, की ज्यांचे तुम्ही ऐकलं असेल की ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी नंतर काही लोकांचे म्हणजे जर पर्सेंटेज विचार केला तर साधारणपणे एक 10 ते 20% लोकांचे हात सुजतात आणि त्याचं कारण असतं की खाकेतल्या गाठी काढल्या जातात. तर त्याच्यासाठी स्पेशल फिजिओथेरपी लागते. तर त्याच्यासाठी आम्ही क्लिनिक रन करतो की ज्याच्यामध्ये एक डेडिकेटेड क्लिनिक रन करतो आणि त्या एक्सपर्ट फिजिओथेरपिस्ट आहेत डॉक्टर सिद्धी म्हणून, की जे ते लिम्फेडिमा क्लिनिक रन करतात. इथे डोंबिवलीमध्ये डॉक्टर ठाकूर देसाई म्हणून आम्हाला मदत करतात त्याच्यासाठी. आमचे स्टाफ जे आहेत ते कम्प्लिटली ट्रेन्ड आहेत किमोथेरपीसाठी आणि किमोथेरपीच्या नंतरचे जे साईड इफेक्ट आहेत की बाबा बऱ्याच वेळेला किमोथेरपी दिल्यानंतर काही लोकांना त्रास होतो, उलट्या होतात, काही लोकांना विकनेस येतो. तर एक हेल्पलाईन सारखं आम्ही ठेवतो की बाबा ते कधीही क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांना आपण त्याचा योग्य सल्ला देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी टीम्समुळे होतात आणि ह्या टीम्समुळेच आम्ही एवढ्या आजपर्यंत इतक्या रुग्णांना
आपण यशस्वीरित्या त्यांना मदत करू शकलो. आपण आता मगाशी म्हटलं की कॅन्सरमध्ये आपण जर पहिल्या स्टेजला इथे आलं तर तितका तो कॅन्सर क्युअर होऊ शकतो. पण त्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे किंवा त्याची काही लक्षणं आहेत का की त्या नाही, दिसली तर त्यांनी आलं अतिशय पाहिजे? योग्य प्रश्न आहे, की जसं मी परत एकदा म्हणतो, की वेळेत निदान देतं जीवदान. हे कॅन्सरचं ब्रीद वाक्य आहे. अर्ली डायग्नोसिस इज द की. भारतामध्ये सामान्यपणे 4 महिने उशीर होतो, जेव्हा डायग्नोसिस करण्यासाठी आणि हा होऊ नये. आता प्रॉब्लेम हा कॅन्सरचा आहे, की कॅन्सर हा सामान्यपणे हा कॅन्सर हा आपल्या पेशींचा रोग आहे आणि त्यामुळे सामान्यपणे त्याचे सिम्प्टम्स असे येत नाहीत त्यांचे इनिशियल स्टेजेसमध्ये. उदाहरणतः स्तनांचा कॅन्सर. स्तनांच्या कॅन्सरमध्ये काय होतं तर एक गाठ होते, जी दुखत नाही, खुपत नाही, ताप येत नाही, काही येत नाही. लोकांना वाटतं, की मी माझ्या नातवाला उचललं होतं, त्याचा पाय लागला आणि म्हणून गाठ झाली किंवा मला अशाच दुधाच्या गाठी यायच्या. असं सगळं त्यांना वाटतं आणि त्यामुळे लोकं ते इग्नोर करतात. तर काही सटल सिम्प्टम्स असतात. फॉर एक्झाम्पल एक कॉशन नावाचं निमोनिक आहे, की पहिलं म्हणजे आपल्या कुठल्याही जे चेंज इन बॉवेल हॅबिट्स म्हणजे प्रत्येकाचा एक प्रातर्विधीची एक नियम असतो. कोणी सकाळी जातं, कोणी दुपारी जातं, कोणी एकदा जातं, कोणी दोनदा जातं. ह्या विधीमध्ये जर बदल झाला, मोशन पास करण्यामध्ये किंवा लघवी करण्याच्या ह्याच्यामध्ये जर बदल झाला, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बदलले, तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दुसरं असतं, की कुठेही गाठ झाली, ती गाठ चेक करून घ्यावी. ती जात नाहीये, हळू-हळू वाढतेय, तर ती चेक करून घ्यावी. कोणाला जर खोकला असेल, तो खोकला आपण उपचार केला आणि जातच नाहीये, ड्राय कफ आहे. आपण सगळ्या प्रकारची कफ सिरप घेऊन झाली, केमिस्ट झाले, डॉक्टर झाले, सगळं झालं, जात नाहीये, तर नक्की चेक करून घ्यावा. ॲसिडिटी ज्यांना खूप होते, खूप ॲसिडिटी होते, पित्त होतं, इंडायजेशन होतं, गिळताना त्रास होतो, मोशनला बदल होतात. ह्या लोकांनी सुद्धा एका पॉइंट नंतर निश्चितपणे चेक करून घ्यावं. ॲसिडिटी सुद्धा क्रॉनिक ॲसिडिटी सुद्धा कॅन्सरचं एक कारण असू शकतं आणि लक्षणही असू शकतं. अच्छा. ओके. सो आपण एवढे आता हल्ली मी बघतो की लोक फास्ट फूड खूप खातात, बाहेर खूप खातात, गाडीवरचं खाणं खूप आता जरा एल-पी-जीमुळे कमी झालंय, पण खातात लोक भरपूर. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एखादा कोणाला बर्थ मार्क असतो किंवा मोल असतो किंवा आपण चामखीळ असते, ती चामखीळ सडनली बदलली, मोठी झाली, त्याच्यातनं रक्त यायला लागलं, त्याला केस फुटले, तर मग त्याच्याकडनं डॉक्टरांकडनं योग्य सल्ला घ्यावा, की हे कशामुळे झालेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी सिंपल सिम्प्टम्स आहेत. कॅन्सर म्हणजे असं नाही, की बाबा माणूस अगदी बिछाण्यावरच लागतो आणि 4 लोकांच्या मदतीनेच घेऊन यायला लागतं, असं होत नाही. तो काही झेंडा घेऊन येत नाही. इनिशियल सिम्प्टम्स सटल असतात आणि म्हणूनच ते फसवे असतात. आणि म्हणून आपल्याला अतिशय सावध राहायला पाहिजे, की कुठलाही सिम्प्टम जर तो वेळेपेक्षा जास्ती वेळ राहिला, तर मग त्याची निदान करावं. तोंडात पांढरे चट्टे येतात. एस्पेशली जे तंबाखू, गुटखा खातात, त्यांना तोंडात पांढरा चट्टा येणं, हा एक मोठा डेंजर साईन आहे. त्यांनी निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर असे सटल सिम्प्टम्सवर निश्चितपणे लोकांनी ध्यान द्यावं. बरोबर. गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो. तर त्या उपक्रमांविषयी आम्हाला माहिती सांगा. सो गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट हे हा आम्ही 2013 पासनं आम्ही चालू केला. हा ट्रस्ट जसं मी आधी म्हणालो, की मॅमोग्राफीचा प्रकल्प ह्या ट्रस्टच्या मार्फत होतो. अनेक समाजाभिमुख लोकांनी आम्हाला त्याच्यात मदत केलेली आहे आणि हा ट्रस्ट त्याचं प्राथमिक लक्ष असतं, की कॅन्सर स्क्रीनिंग हे त्याचं प्राथमिक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि तो त्याचा मेन काम त्या विषयात होतं. त्या व्यतिरिक्त काही रुग्णांना मदत करणं, त्या एज्युकेशनमध्ये मदत करणं. कोविडच्या वेळेला आम्ही फूड पॅकेट्स डिस्ट्रिब्यूट केले. आम्ही जवळ-जवळ 3 महिने आम्ही एक खानावळ चालवली. कोविडच्या वेळेला जे रस्त्यावरचे लोकं होते त्यांच्यासाठी आम्ही खानावळ चालवली. तर ह्या सगळ्या गोष्टी पण ह्याच्यामधनं ट्रस्टच्या मार्फत केल्या जातात. एक मैत्री परिवार नावाचा उपक्रम आहे.
की जो कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे. आपल्याला माहितीये की कॅन्सरच्या रुग्णांचे स्पेशल नीड्स असतात, त्यांचे विचार असतात, की ते म्हणतात की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही तर असं बोलणारच. तर मग एखाद्या पेशंटनी जर ती जर्नी सांगितली आणि त्याच्यामुळे जो नवीन डायग्नोज झालेला पेशंट असतो त्यांना एक कॉन्फिडन्स येतो. त्यांना त्याच्यामधनं धीर येतो की बाबा जर ही करू शकली तर मीही करू शकेन. आणि त्यामुळे हे सपोर्ट ग्रुप्स महत्वाचे असतात. आणि आता तर त्याची गरज खूप वाढलेली आहे. कारण तुम्ही बघता की लोकांची मुलं सगळी अब्रॉड असतात. इकडे कोणी नसतं, सगळे एकटे राहतात. त्यामुळे त्यांना गरज असते की कोणीतरी माझ्याशी बोलावं, कोणीतरी मी शेअर करावं कोणाबरोबर तरी. आणि म्हणूनच सपोर्ट ग्रुप हे महत्वाचे असतात. तर त्यांचे कार्यक्रम होतात. आम्ही अवेअरनेससाठी बाईक रॅलीज करतो. त्याच्यामधनं आम्ही 3 कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृहामध्ये केले होते. एकदा मुलुंडला केला होता. आपलं मुलुंडचं कुठलं सभागृह आहे आपलं कालिदास. कालिदासमध्ये आम्ही 2022 मध्ये केला होता. मागच्या वर्षी डोंबिवलीमध्ये आम्ही बाईक रॅली केली होती. तर दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी असे उपक्रम त्या ट्रस्टच्या मार्फत करत असतो. आपण पाहिलं तर कॅन्सर हा चोर पावलाने येत असतो, त्यामुळे त्याचं वेळीच निधन होणं खूप गरजेचं असतं. डॉक्टर अनिल हेरूर हे केवळ वैद्यकीय सेवा देत नाहीत तर आणि रुग्णांना जीवनदान देत नाही, तर त्यांच्याबरोबरच हजारो कुटुंबांना उभं करून त्यांना बळ देण्याचं काम देखील करत आहेत. त्यामुळे त्यांचं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MHA MTV फेसबुक पेजला आणि YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार आणि धन्यवाद.